गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। माझा मुलगा जमा करून गेलो आणि परत आता स्पेशल गाडी करून यावं लागलं। तब्येत बरी नाही माझी। तुमची काय मागणी काय? अहो पगार जीव म्हणे आधी 1500 दिला आणि हे लोक निश्चित घरच्या मारायला लावला। सायकल लिवली तर स्पेशल गाडी करून बोलवलं आणि अजून तर सायकल नाही। निश्चित हरासमेंट करते लोकांची। कुठून आले तुम्ही? परधरे। अहो आपण लोकांचे हाल लावले लोकांनी। दिव्यांग क्रांती संघटनेचा दिव्यांग क्रांती संघटनेचा नांदगाव तहसील कार्यालयासमोर प्रहार दिव्यांग क्रांती संस्था यांचे 13 ऑक्टोबर सोमवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले। नांदगाव तालुक्यात दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य रुपये 1500 वरून रुपये 2500 करण्याचा शासन निर्णय दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजी मंजूर करण्यात आला होता। त्या शासन निर्णयानुसार सर्व दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य रुपये 1500 वरून रुपये 2500 करण्यात येणार असून आपल्या कार्यालयामार्फत दिव्यांगांचे ऑनलाईन प्रमाणपत्र, UDID कार्ड, आधार कार्ड व बँक पासबुक ही कागदपत्रे जमा करण्यात आली होती। मात्र दिनांक 7 ऑक्टोबर 2025 रोजी दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य रुपये 1500 इतकेच जमा झाले। त्यामुळे आपले कार्यालयामार्फत दिव्यांगांची माहिती शासनाकडे पुरवली नाही। त्यामुळे दिव्यांगांचे वाढीव अनुदान 1000 रुपये न मिळाल्याने नांदगाव तालुक्यातील सर्व दिव्यांग लाभार्थी नांदगाव तहसील कार्यालयाबाहेर 13 ऑक्टोबर 2025 रोजी ठिय्या आंदोलन करण्यात आले होते। नांदगाव तहसीलदार सुनील सौदाणे यांनी आंदोलनाची दखल घेत आश्वासित केले की शासनाला निवेदन मार्फत पाठपुरावा करण्यात येईल, आपले कोणताही नुकसान होणार नाही अशी ग्वाही दिली आहे। आपली कमिटी असते, कमिटी समोर ते प्रकरण आपण ठेवतो। तर आता आमचे 15 किंवा 16 तारखेला जेव्हाही कमिटी राहील ते नवीन प्रकरण काही असतील तरी मंजूर केले जाते, ते काही विषय नाही, ते कमिटी मंजूर करत असतात। आता शेवटचा 10वा मुद्दा आहे दिव्यांग लाभार्थ्यांचे ऑनलाईन वैद्यकीय प्रमाणपत्र, UDI कार्ड यांची कार्यालयीन तपासणी, CCTV देखील करायला वेळ दिव्यांग लाभार्थी अर्थसहाय्य 25 साठी करावे। तर आपल्याकडे ऑलरेडी सर्व CCTV बसवले, इथं पण बसवलेले, सगळीकडे बसवलेले, त्यामुळे ते सुद्धा मागणी आपल्याला मान्य केलेली आहे। काय हरकत त्यांना 1500 रुपये ऐन सणाच्या वेळेला आशा लागलेली असताना फक्त 1500 रुपये मानधन खात्यावरती जमा झालेले आहे आणि अपंगांना दरवेळेला चक्रा मारावा लागतात। बऱ्याच अपंगांच्या येण्या जाण्याची गैरसोय होती, प्रत्येकाजवळ साधने आणि आर्थिक पाठबळ नसतं, त्यामुळे त्यांनी कसं दरवेळेला यायचं आणि आपल्या अडचणी सांगायच्या। तरी आता या ठिकाणी त्यांनी हे आंदोलनाचं हत्यार वापरलं आणि त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत ते आज आमरण उपोषण करतील अशी मी आले। तर आमची शासनाला हीच मागणी आहे का आपल्या नांदगाव तालुक्यातील तहसील कार्यालय येथील संजय गांधी शाखेतील कर्मचारी यांनी आमचे कागदपत्रे घेऊन शासनाकडे आमची माहिती अपडेट न करता आमची दिशाभूल केलेली आहे। तुम्हाला 2500 रुपये पेन्शन पडेल असे सांगितले, आम्ही आशेवर राहिलो। त्यानंतरही आम्हाला असं वाटलं की आज ना उद्या राहिलेले उर्वरित 1000 रुपये 2 दिवसात मिळेल असे आश्वासन दिले, तरीही आमच्या खात्यावर 1000 रुपये रक्कम नाही मिळाली। त्यामुळे आम्ही 7 तारखेला शासनाला एक निवेदन दिलं की आम्ही सोमवारी 13 ऑक्टोबर 2025 रोजी आमरण उपोषण करणार आहे। त्यानंतर शासनाने 9/10/2025 रोजी एक परिपत्रक काढले का दिव्यांगांचे ऑनलाईन UDID सर्टिफिकेटची पडताळणी करावी व सर्व दिव्यांगांना ऑनलाईन सर्टिफिकेट असेल त्यांना 2500 रुपये मानधन देण्यात येईल आणि उर्वरित राहिलेले 1000 याची पण रक्कम तात्काळ आपल्या खात्यात जमा करण्यात येईल असे परिपत्रक काढले। माझं म्हणणं असं आहे की शासनाने जर 15 सप्टेंबरला GR काढलेला होता तर त्यावेळेस ह्या गोष्टी का नाही घडल्या आणि आपण जर त्यावेळेस हे काळजीपूर्वक माहिती घेतली असती तर ही वेळ आली नसती, कोणाला 1 रुपया कमी नसतं मिळाला। एस मराठी न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या
एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.